कशी वेळच कमी आहे, तुम्ही टाइमच तुम्ही वर स्टेजवर या. विनंती आहे की आपणही अशोक शेठ त्यांचं आडनाव मला थोडंसं कधी कधी विसरून जातं, पण अचानक आठवतं सकाळी उठल्यावर. असे अशोक ॲग्रो इनपुटचे मालक. बरं, मी पाटील सरांनाही विनंती करतो की आपण आजच्या आपल्या पुन्हा या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी आपण सर्व इथं उपस्थित झाला त्याबद्दल कृषी नाही आणि वेळोवेळी आपल्याला सूचना आता येतच होते. आपल्या सर्वांचे लाडके आणि प्रिय असे किंवा जगन्नाथ शेठचं सत्कार मी प्रकाश पाटील साहेब यांनी विनंती करतो की त्यांनी करा. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे संचालक आणि मित्रांनो, आम्ही तर कितीक वेळेस तुम्ही आम्हाला सहकार्य करणार, आम्ही तुम्हाला सहकार्य करणार आणि त्याचा कुठंतरी शेवटी एक कारवाईत रूपांतर व्हावा अशी आमची मुळीच इच्छा नाही. पण तुम्ही जर काळजी घेतली तर निश्चित असल्या प्रकारचं कुठेही कारवाई होणार नाही. आणि छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जरी कारवाई झाली तर आम्हीही कठोर कारवाई करणार नाही. त्या बाबतीत आपले परवाना अधिकारी बोलतीलच. खरं तर नूतनीकरणाच्या बाबतीत आपण जागरूक असावं. नूतनीकरण झाल्यानंतर तो परवाना आपल्या सुकृत दर्शनी सहज दिसेल अशा ठिकाणी असावं. जो आम्हाला नव्हे तर आपल्या बळीराजाला वाचता आला पाहिजे. बळीराजाला वाचता आला पाहिजे म्हणण्यापेक्षा त्याला तर तो इंग्लिशमध्ये असल्यामुळं तोही कळत नसेल. आज तुम्ही म्हणणार हे कशासाठी, तर बघ एक आपला अधिकृत आउटलेट आहे. आणि जेणेकरून आमच्यासारखे इन्स्पेक्टर आले तर आम्ही काय बघणार, पहिल्यांदा तुमच्याकडं बघत नाही, तुमचा चेहरा बघत नाही, दुकानचं नाव बघत नाही, मुदतीतला परवाना आहे का हे पाहिलं जातं. आणि तो असत तर आमचं 50% काम संपतं. त्यानंतर पुढे सर्व होतं ते इतर रेकॉर्ड मेंटेन करताना तुम्हाला जितके परवाने आहेत, मी पुन्हा एकदा आणखी अधोरेखित करतो, जितके परवाने आहेत तितकेच रेकॉर्ड मेंटेन करायचं. 2 परवाने एका रजिस्टरमध्ये चालणार नाही, 3-5 परवाने एकाच बिलात चालणार नाही, चालत नाही. ही खबरदारी आपण घ्यावी. त्याच्याबाबत मी विस्तृत जायची गरज नाही. सर्व ग्रुपमध्ये मी आहेच, त्यामुळे तुम्हाला वाटलं तर कुणी परवान्याच्या बाबतीत फक्त त्या ग्रुपमध्ये एकच बातमी पडते, ते मशीन चालत नाही. बाकी त्याच्यावरती कधीही कुणी शंका विचारत नाही किंवा बघ छोट्या मोठ्या काही अडचणी असेल तर ते कोणी विचारत नाही. किंवा आमचे फोन 24/7 माझंच नव्हे तर आपल्या जिल्हा स्तरापर्यंत विभाग स्तरापर्यंत सर्वांचे फोन कधीही आम्ही बंद करत नाही. ऋतू यावर्षी आहे. आपण तसं दरवर्षी म्हणजे मी एडीओ असल्यापासनं 21 आपण ती परंपरा सुरू केली होती की आपण हंगामापूर्वी तालुका स्तरावर अशा प्रकारच्या कार्यशाळा घ्यायचो. पण हे थोडंसं वेगळं आणि अभूतपूर्व वर्ष आहे हे लक्षात आल्यानंतर आपल्याशी हितगुज करणं किंवा आपल्याशी संवाद करणं जास्त गरजेचं वाटल्यामुळे ही आपण कार्यशाळा आयोजित केलेली आहे. त्याच्यामुळं अभूतपूर्व किंवा वेगळं याचा कृपया नकारात्मक अर्थ कोणीही काढू नये. आपल्या जो काही दैनंदिन आपला व्यवसाय आहे त्याच व्यवसायाच्या अनुषंगानं आपल्याला कामकाज करायचं आहे. फरक एवढाच आहे की यावर्षी आपल्याला जास्त शिस्तीमध्ये हे काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण ही कार्यशाळा बोलवलेली आहे. आमचे सहकारी श्री कातोरे साहेब आता सांगत होते, पण आता सगळ्या इतक्या वक्त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं म्हणल्यावर आपले पेशन्स राहणार नाही, म्हणून मी सरळ माईकचा ताबा घेतलेला आहे. त्याच्यामुळं ज्या काही ठळक बाबी किंवा गोष्टी मला आपल्याशी तुमच्याबरोबर चर्चा करायची आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी जो पहिला मुद्दा उपस्थित केला होता त्याच एक 5-6 मुद्द्यावर मी बोलेल. पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता की तुमच्या खताचे, बियाण्याचे आणि कीटकनाशकांचे परवाने, साधारण 5 प्रकारचे परवाने त्यांनी सांगितले. आणि ते परवाने अपडेट असणं म्हणजे त्याची मुदत बाह्य नसणं हे किती गरजेचं आहे हे पण त्यांनी त्यांच्या भाषणात, त्यांचं लायसन्स व्हॅलिड आहे की नाही याचीही दक्षता बऱ्याच ठिकाणी घेतली जात नाही. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे.
त्याच्यामुळं हे पाचही परवाने तुम्ही जर सगळ्याच निविष्ठांचा व्यवहार करत असाल तर हे 5 परवाने आणि व्हॅलिड असलेल्या मुदतीचे परवाने तुमच्या सोबत आहेत का याची कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला त्या पोर्टलवर ते अपलोड करण्यासाठी दिले आणि त्यांनी ते अपलोड केले नाहीत म्हणून माझा परवाना रिन्युअलचा राहिलेला आहे. यापुढे कृपया अशी उत्तरं सुनावणीच्या वेळेस आपल्याकडून अपेक्षित मला तरी नाहीये. आणि अतिशय सुटसुटीत प्रणाली आहे ती ऑनलाईन प्रणाली. प्रत्येक जण जर तुमच्या दुकानातच जर डेस्कटॉप असेल तर त्या डेस्कटॉपवरून हे सगळी कागदपत्र सहजपणे अपलोड करू शकतो. अगदी अमेंडमेंट सहित सगळ्या गोष्टी आपल्याला हे करता येतात. मी 3 वर्षापूर्वी जॉईन झाल्यानंतर पहिल्यांदा एक व्हिडिओ तयार करून माझा सहकारी होता डॉक्टर जेदे म्हणून, त्याने अतिशय चांगला व्हिडिओ एक 10 मिनिटाचा व्हिडिओ आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला काय काय कागदपत्र अपलोड करायची आहेत ते सगळ्या बाबतचा एक व्हिडिओ तयार करून मी आपल्या सगळ्या ग्रुपवर प्रसारित केलेला होता. त्यानंतर सुद्धा काही फार सुधारणा झाल्याचं दिसून येत नाही. त्याच्यामुळं पुढच्या 48 तासामध्ये प्रत्येकानं आपला आपला परवाना रिन्युअल करायचा राहिलेला आहे का हे पाहून घ्यावं. आणि परवाना आपण सादर केलेला आहे CSC सेंटर मार्फत, पण तो आमच्यापर्यंत पोहोचलाय का याची खातरजमा करावी. कारण तो काही तुम्हाला काही टार्गेट करणे किंवा तुम्हाला काही कॉर्नर करणे या हेतून आलेलं नाही. विभागानंच तशा प्रकारचं लक्ष्यांक डिव्हाइड करून आपण मार्गदर्शन करावं असं मी साहेबांना विनंती करतो. सॅम्पलिंगच्या बाबतीमध्ये साहेबांनी सांगितलेलं आहे, त्या बाबतीमध्ये आता परत आपण त्या विषयावर जात नाही. माझं सर्व जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला व्यवसाय करणे हा अवघड झालेला आहे. परवाच्या कलेक्टर महोदयाच्या मीटिंगमध्ये आपल्या जिल्ह्याचे सल्लागार यांनी क्लिअर कट साहेबांना सांगितलं होतं की बाई खताचा धंदा करणं हा आम्हाला अवघड झालेला आहे आणि आता आपण काय करा की आपल्या ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, DMO, MIDC, सोसायट्या यांच्यामार्फत खत वितरण करा. आमच्या व्यापाऱ्यांची मानसिकता आज खताचा व्यवसाय करण्याची राहिलेली नाही. त्याकरता पर्यायी व्यवस्था आपण उपलब्ध करा. साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की बा नाही आपण EC ॲक्टमध्ये येतो, आपण लायसन धारक आहोत, आपल्याला करणं गरजेचं आहे. परंतु यावरही आपल्याकडे पर्याय आपण शोधून काढलेला आहे. तो पर्याय आपण आपल्या कार्यशाळेमध्ये घेऊ आणि आपण त्यानंतर काय निर्णयावर जायचं ते आपण निर्णय करू. तसंच ह्या जाचक कायदे जे आहेत, ह्या जाचक कायद्याकरता आपल्या मापदा संघटनेनं 27 तारखेपासून आपला बेमुदत बंदचा आव्हान केलेला आहे. त्या सर्व बंदमध्ये आपल्या लोकांनी कुठेही लालच करू नये की बाबा गिऱ्हाईक आलं ना काय करू, शटर उघडत नाही मागून देऊन टाकतो. ते पथ्य जर नाही पाळले, समजा जिल्हा संघटना काम करते, मापदा संघटना काम करते आणि आपलं चालू आहे दणका. सत्तू शेटनं माल नाही घेतला तर विनोद शेट म्हणतो त्याचा माल देऊन टाका. कुठंतरी आपल्याला बी बंधन करावं लागेल, आपल्याला लालूच सोडावं लागेल, नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला व्यवसाय करणं अवघड होईल. त्याकरता माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण चौकटी कायद्याच्या व्यवसाय करू. परंतु आमच्यावर जे लादण्यात येणारे जे नियम आहेत किंवा जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा जर पूर्ण राज्यभरामध्ये विषय जर गाजतो तर फक्त लिंकिंगचा मुद्दा गाजतो. उत्तर प्रदेश सरकार आणि बिहार सरकारनं निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही कंपनीने लिंकिंग करू नये, देऊ नये असं त्यांचा अध्यादेश आहे. ते माझ्याकडे त्याचं हार्ड कॉपी सुद्धा आहे. तर आमची आता काल अनुराधाताई चव्हाण, प्रशांत चिपम आणि आपले विलास बापू भुमरे यांच्याबरोबरही चर्चा झाली. त्यांनाही आपण ते अध्यादेश दिले आणि येणाऱ्या काळामध्ये आपण असा नियम काढू असं त्या तिन्ही आमदार महोदयांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. तसेच काही मुद्दे असे जे आहेत सेंट्रलचे, परंतु आपण प्रयत्न करतो महाराष्ट्रातच त्याचा काही उपयोग होत नाही. तर सन्माननीय खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे हे आपल्या केंद्रीय खत समितीवर नियुक्त आहेत. त्यांच्याशी चर्चा झाली.
त्यांनी सांगितलं की बा आपण पुढच्या हप्त्यामध्ये दिल्लीमध्ये जाऊन या बाबतीमध्ये आपल्याला काही आपल्या अडीअडचणी मांडता येतात का. मागच्या वर्षी त्यांनी आपलं आंदोलनही तिथं केलेलं आहे. त्या हिशोबानं आपल्याला येणाऱ्या काळात दिल्लीलाही जावं लागेल. मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने हजर झालात त्याकरता तुमचेही फार फार धन्यवाद. कृषी विभागानं जी कार्यशाळा आयोजित केली त्यांनाही धन्यवाद. आपण योग्य मार्गदर्शन केलं. तसंच देशमुख साहेबांचं तर आपल्याला म्हणजे असं काही हे वाटत नाही. आपण एक फॅमिली मेंबरसाठी कधी जायचं असलं तर ते ऑफिसर म्हणून आम्हाला ट्रीट करत नाही. संभाजीनगर जिल्हा कृषी विभागातर्फे खरीप आढावा बैठक किंवा कार्यशाळा म्हणून नियोजन केलं होतं. परंतु येणाऱ्या सीझनमध्ये खताच्या बाबतीत आणि बियाण्याच्या बाबतीत चर्चा होऊन खताचा तुटवडा होऊ नये त्या बाबतीतही चर्चा झालेली आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये पावसाच्या बाबतीतही साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्या गोष्टी सविस्तर अशा चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य दरात योग्य पुरवठा व्हावा व जे आपल्याला अलॉकेशन मिळालेलं आहे त्या अलॉकेशनप्रमाणे आपल्या जिल्ह्याला पुरवठा व्हावा याकरता आमच्या संघटनेतर्फे त्यांना मागणी करण्यात आलेली आहे. सर, लिंकिंगचा प्रश्न फार गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी की यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्या संदर्भात आपल्याला काही समस्या जाणवते का? नाही, तसं काही वाटत नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये मागील 5-6 वर्षापासून 110%च्या पुढं पाऊस पडतो आहे आणि असं काही वाटत नाही की बा पाऊस कमी पडेल म्हणून. पाऊस चांगला पडेल, व्यवसाय चांगला होईल आणि शेतकरी समाधानी राहील. सर, लिंकिंगच्या प्रश्नावर आज गंभीर चर्चा झाली. काय लिंकिंगच्या प्रश्नामध्ये आम्ही मागच्या 4 वर्षापासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करत आहे. परंतु आज जसं JDA साहेबांनी, ADO साहेबांनी आणि SO साहेबांनी सांगितलं की काल सचिव साहेबांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये चर्चा करून कंपन्यांना ताकीद देण्यात आलेली आहे की यानंतर जे लिंकिंगचा प्रश्न आहे हा उद्भवायला नको. आणि मला तरी वाटतं की त्यांच्या ताकीदीनुसार येणाऱ्या काळामध्ये लिंकिंग हा प्रमाण कमी होईल. सर, आज तुमच्या भाषणामध्ये आज तुम्ही 27 तारखेला संपाची हाक दिली. काय मागणी आहे तुमच्या? महाराष्ट्रातील जी आमची मापदा संघटना आहे त्या मापदा संघटनेमार्फत आम्ही 4 मुद्द्यावर तिथे प्रश्न मांडलेले आहे. त्या प्रश्नाच्या सहमतीनेच की हे मुद्दे आहे की 1 नंबर लिंकिंगचा आहे. दुसरी गोष्ट सॅम्पल फेल किंवा जे नवीन एक कायदे आहेत, साथी ॲप आहे, ते साथी ॲप न परवडण्यासारखं किंवा न होणार आहे त्याकरताही आमच्या संघटनेचा विरोध आहे. या 4-5 मुद्द्यावर आम्ही 27 तारखेपासून बेमुदत बंदवर जात आहोत. आज कुठून लोक आले होते? आहे ना, मागील 2-3 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्याला जे बियाणं पाहिजे ते बियाणं आपण इथं आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने आणि व्यापाऱ्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणते विषय हाताळण्यात आले? आता कोणत्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये जे आहे ना आमचे व्यापाऱ्याचे ज्या काही अडचणी आहेत त्या या रूट लेवलला आहेत किंवा ई-पॉस मशीनचा मुद्दा आहे, लिंकिंगचा मुद्दा आहे आणि व्यवस्थित आपला व्यापार व्हायला पाहिजे आणि कोणालाही त्रास होणार नाही या बाबतीमध्ये काळजी घ्यायची हीच फक्त आमची इन्स्ट्रक्शन असणार. संप फक्त संभाजीनगर जिल्ह्यात संप हा पूर्ण महाराष्ट्राचा आहे. आमची मापदा संघटना जी पुण्याची आहे पूर्ण महाराष्ट्राची त्यांच्या मार्फत आम्ही तो संप पुकारलेला आहे. आज शेतकरी कुठून आले होते? आज हे पूर्ण जिल्ह्याचे आहे, संभाजीनगर जिल्ह्याचे पुरे शेतकरी नाही व्यापाऱ्यांची ही कार्यशाळा आहे. काय आवाहन करणार सर तुम्ही व्यापारी बंधू? नाही, व्यापारी बंधूला तर आम्ही आवाहन केलं. शेतकरी हा आमचा कोण आहे? आत्मा आहे आणि त्याच्या भरोश्यावरच आपले सगळं काही आहे. तर शेतकरी जर अबाधित आहे तर सर्व काही अबाधित आहे. त्याकरता शेतकऱ्यांचं पूर्ण आम्हाला ध्यान ठेवायचं आणि त्यांना व्यवस्थितरित्या आपला पुरवठा व्हावा ही आमची भावना असणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय हिंद.